तर बघा काय माहिती आहे, राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै 2025पासून 3% महागाई भत्ता वाढ संदर्भात आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. केंद्र सरकारने दिनांक 1 जुलै 2025पासून केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 3% महागाई भत्ता वाढ लागू केल्याने एकूण महागाई भत्ता 55% 58% इतका झाला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना सुद्धा 58% दराने DA वाढ लागू करण्यात आलेली आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. परंतु राज्य शासन सेवेतील इतर सर्व पात्र सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद त्याचबरोबर पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढ अद्याप बाकी आहे. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सरकारी, निमसरकारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना जानेवारी, फेब्रुवारी वेतन देयकासोबत DA वाढ लागू केली जाणार आहे. या संदर्भात अधिकृत शासन निर्णय या महिन्याच्या अखेर निर्गमित करण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रानुसार समोर येत आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना या महिन्याचं वेतन पेन्शनसोबत मोठा आर्थिक लाभ मिळेल. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर येईल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.